महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। राज्यात निविष्ठा विक्रेत्यांचा 27 एप्रिल पासून बेमुदत बंदला त्र्यंबकेश्वर तालुक्यातून संपूर्ण समर्थन। निविष्ठा विक्री केंद्र चालकांच्या मागण्यांकडे शासनाने सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप करत येत्या 27 एप्रिल पासून राज्यातील सर्व कृषी निविष्ठा कृषी विक्री केंद्र बेमुदत बंद ठेवण्याची घोषणा मापदाने केली आहे। बैठकीनंतर मापदाच्या पदाधिकाऱ्यांनी ॲग्रोवनला सांगितले की आम्ही गुणनियंत्रक यंत्रणेच्या विरोधात सरसकट भूमिका घेतलेली नाही, परंतु विक्रेत्यांविरोधात सातत्याने चालू असलेल्या कारवाया, कंपन्यांनी लादलेली लिंकिंग खताबरोबर दिलेले इतर लिंकिंग साहित्य यामुळे आमच्या व्यावसायिक समस्यांकडे शासनाने केलेले सर्व दुर्लक्ष, त्यामुळे आम्ही सर्व बेजार झालो आहोत। सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक संघटनांनी बेमुदत बंदला पाठिंबा दिलाय, त्यामुळे आंदोलन छेडण्यावर एकमत झालेले आहे। यावेळी मापदाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले, स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांच्या विरोधात चालू असलेल्या कारवाया वाढल्या आहेत। निविष्ठा साखळीतील मुख्य दोषी आरोपी घटक दुर्लक्षित ठेवत केवळ विक्रेत्यांना लक्ष्य केले जात आहे। ते म्हणाले, निविष्ठा कंपन्या लिंकिंग लादत आहेत। आम्ही त्याबद्दल सातत्याने तक्रारी केल्यानंतरही देखील कृषी विभागाने गांभीर्य दाखवलेले नाही। खते अप्रामाणिक निघाल्यानंतर उत्पादकाऐवजी विक्रेत्याला गुन्हेगार ठरवले जात आहे। या सर्वांच्या विरोधात 27 तारखेपासून ते मुदत बंद हा पुकारला जाणार आहे। यासाठी हर्सुल कृषी सेवा केंद्र चालक व त्र्यंबकेश्वर तालुका यांचे पूर्णपणे समर्थन आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी आनंद मगर, त्र्यंबकेश्वर। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।